आज कडा शहरमध्ये संतसेना महाराजांची पुण्यतिथी अत्यंत उत्सवाने साजरी करण्यात आली। श्री हरी महाराज सांगोळे माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांनी श्री संत सेना महाराज यांना अभिवादन करून भाषण करण्यात आले व संत सेना महाराज यांचा शुभम पवळ यांनी अभिषेक करण्यात आला। सोमनाथ पवळ, विठ्ठल पवळ, अविनाश पवळ, अक्षय पवळ, बाळू पवळ, अजय पवळ, पांडुरंग भुजबळ, संजय पवळ, रमेश पवळ, राजू पवळ, काका पवळ, सूरज पवळ, संपूर्ण नागरिक समाज उपस्थित होता। शीख आहे, शीख आहे, पण ते पण मूळचे पंजाबचे नाही, ते बिहारचे। संतांना असं मर्यादा नाही की कोणत्या प्रांतातून जन्माला आलेला आहे, कुठे राहतो, जात धर्म हे देऊन त्यांना लागू होत नाही। नानकांना पंजाबमध्ये लोकांनी कसे स्वीकारलं, पंजाबच्या इकडे शेतकरी स्वीकारले, शीख लोक इकडे शेतकरी, परंतु त्यांना ते आवडलं, भावलं, त्यांना त्यांनी स्वीकारलं। तसेच संतांची परंपरा मोठी आहे आणि म्हणूनच आपण असं म्हणत असतो। तुम्हाला हे पण माहिती आहे, नामदेव महाराज ज्यावेळेस संपूर्ण आणि शेवटी पंढरपूरला आले त्यावेळेस चोखोबा त्या ठिकाणी होते आणि चोखोबाचं निधन झाल्यानंतर त्यांना समाधी कुठे द्यायची, तीही पांडुरंगाच्या पायाच्या जवळ, त्याला सुद्धा त्या काळात काही लोकांनी विरोध केला होता, परंतु नामदेव महाराजाचं वजन एवढं होतं, त्यांनी सांगितलं नाही आपल्याला हे सगळं वेगळं करायचं आणि म्हणून तिथं पायरीशी त्याची समाधी। आणि पूर्वी कीर्तनाला आपल्या गावात सुद्धा पूर्वी मंदिरामध्ये मागासवर्गीय यायला बंदी होती, येत नव्हते त्याचंच रूपांतर आपलं काय ते बाबासाहेब बौद्ध धर्म असे करत राहते करायला।